हॅलो फ्रेंड्स. तर मागील लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट पाहिला होता त्याचं नाव आहे सवेरिता अवधी. तर या लेक्चरमध्ये आपण आज पाहणार आहोत तर ब्लूप्रिंटनुसार पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे औषधी मात्रा. त्यालाच आपण डोसेस किंवा पोसोलॉजी देखील म्हणतो. तर आचार्य चरकांच्या मतानुसार पाहूयात औषधी मात्राविषयी. तर औषधी मात्रा हे काय तर रोग व रोगीच्या बलावर निर्भर करते. तर बरोबरच आहे की जर रोगच प्रकोपित जास्त असेल तर औषधाची मात्रा देखील त्या प्रमाणानुसार जास्त प्रमाणात द्यावी लागेल या उद्देशाने ते म्हणण्यात आलेले आहे. तर पुढील पाहूयात दोषांच्या प्रमाणारूप औषधींचे प्रमाण व मात्रा दिले जाते. तेच याचा अर्थ होत आहे. तर पुढील पाहू की स्वरस, कल्क, क्वाथ, हिम, फांट. आपण कल्पनिर्माण एकमध्ये पाहिलं जाते की स्वरस हा सर्वात जास्त इफेक्टिव्ह किंवा बलवान असतो. कल्क त्याहून कमी, क्वाथ त्याहून कमी, हिम त्याहून कमी आणि फांट सर्वात कमी पचण्यास त्या इफेक्टिव्हनेस दिसून येतो. म्हणजे की स्वरस सर्वात जास्त पचण्यास जड असतो आणि फांट सर्वात कमी आणि इझिली पचतो. तर यांना यथापूर्व म्हटलं जातं. हे एक औषधांचे फॉर्म्स आहेत ज्यानुसार रोगानुसार यांचे औषधांचे फॉर्म्स ठरवले जातात की कोणतं औषध कोणत्या प्रमाणात द्यावे रुग्णास. त्याचा म्हणजे आता पुढे याचा अर्थ सांगितला आहे की त्यांचा वापर हा आजाराचे स्वरूप आणि रुग्णाची शारीरिक क्षमता यावर अवलंबून असतो. शिवाय प्रत्येक आजारात सर्वच औषध योग उपयुक्त ठरतात असे नाही. तेच म्हटले आहे की आजार जर मोठा खूप प्रकोपित जास्त झालेले दोष असतील तर खूप प्रकोपित असतील तर कसे की आणि रोग जर पचनक्षमता देखील उत्तम असेल त्या मानाने तर स्वरसाचा वापर केला जाऊ शकतो. परंतु रोग खूप प्रकोपित झाला आहे परंतु रोगाची जर पचन सहन करण्याची क्षमता नसेल तर त्याला फांट स्वरूपात टप्प्याटप्प्याने औषध दिले जाऊ शकते. याचा अर्थ असा होतो. तर आपण उदाहरण पाहूयात की मोठ्या अग्नीवर थोडे जल शिंपडले असता आग विझवली जाऊ शकत नाही. मग त्याचा आपण अर्थ शब्दशः असं घेऊ शकतो की जर दोष खूपच प्रकोपित असेल आणि त्याला औषधाची दिलेली मात्रा ही त्या दोषाला नष्ट करणे इतपत नसेल, म्हणजेच की एक थोडे जल शिंपडले म्हणजे औषध दोष नष्ट करणे इतपत ती मात्रा नसेल तर ती दोष नष्ट होणार नाही. त्याचप्रमाणे ती आग शिंपडली जाणार नाही असा अर्थ होतो या उदाहरणाचा. दुसरे उदाहरण पाहूयात. अधिक प्रमाणात पाणी पिकांचे नुकसान करते. तसे ते पण पाहू शकतो की जर दोष हा थोड्याच प्रमाणात प्रकोपित झाला आहे परंतु त्यावर आपण अतिशय खूपच तीव्र स्वरूपाचे तीक्ष्ण स्वरूपाचे असे औषध दिले तर दोष त्यापासून मुक्तता होईल पण दुसरंच काहीतरी उपद्रव होण्याची शक्यता उद्भवू शकते असे त्यांचे किंवा शरीराचे नुकसान होऊ शकते या अर्थाने ते उदाहरण देण्यात आलेले आहे. तर आता पाहूयात आचार्य शारंगधारानुसार औषधी मात्रा. तर पंचविध कशा कल्पनांच्या मात्रा त्यांनी दिलेल्या आहेत. तर सर्वप्रथम पाहूयात स्वरसाची मात्रा शारंगधराचार्यांनी सांगितलेली ती म्हणजे अर्धा पल म्हणजेच 2 तोळे किंवा 20 ग्रॅम. दुसरी आहे ती म्हणजे कल्कची मात्रा ती आहे 1 कर्ष किंवा 1 तोळे. आणि क्वाथ, हिम, फांट यांच्या मात्रा ह्या 2 पल सांगितलेल्या आहेत. त्याचा अर्थ की 8 तोळे म्हणजेच 80 ग्रॅमपर्यंत म्हणू शकतो आपण. तर हे यावर MCQ टाईप क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की कल्पनांच्या स्वरसाची मात्रा आचार्य शारंगधरांनी किती सांगितलेली आहे याप्रमाणे. तर आपण अन्य कल्पना देखील पाहूयात की चूर्ण, वटी यासारख्या जर कल्पना असतील तर त्यांची मात्रा देखील आचार्यांनी 1 तोळा सांगितलेली आहे. आणखीन पाहूयात तर आसव, अरिष्ट, अवलेह, तंडुलोदक, पुटपाक, स्नेहपाक यांसारख्या जर कल्पना असतील तर त्यांची मात्रा किती घेण्यास दिली नसतील तर 1 पल किंवा 4 तोळे घ्यावी असे आचार्याने सांगितलेले आहेत. तर पुढील पाहूयात की क्वाथ, प्रमाद्य, हिम, फांट, मंथ, षडंग पानीय यांसारख्या कल्पना असतील तर त्यांची 2 पल आहे म्हणजेच 8 तोळे आहेत. तर क्वाथ, हिम, फांट आपण वरच पाहिली होती तेच या ठिकाणी सांगितले. बाकी त्यांच्या उपकल्पनाच आहेत हिम, फांट यांच्या. तर त्या किती 8 तोळे घ्याव्यात. तर ब्लूप्रिंटनुसार पुढचा पॉईंट पाहूयात तो म्हणजे अनुपान किंवा सहपान. तर अनुपानाचा आपण प्रथम परिभाषा पाहूयात. तर अनुपानाची परिभाषा काय ते अन्नात तनु पश्चात इति पियत इति अनुपानम डलनाचार्यांनी सांगितलेले आहे. तर आणखीन एक पाहूयात अनुपश्चात पानम औषध भक्षण उपरी यत् पीतम तद अनुपानार्थम इति अर्थ हे आडमल्लांनी सांगितलेले आहे. तर तिसरे पाहूयात तत् रोगनहन भैषज्यास्यानुपीयते
तसेच यच्च सहाय्यकारी स्यात् अनुपानं तत् उच्यते. रसतरंगीनुसार हे श्लोक होता. तर अष्टांगहृदयानुसार पाहूयात की अनुपश्चात पियते इति अनुपानम. या काही अनुपानाचे श्लोक आहेत. तर त्यातील कोणते 2 तरी ॲटलिस्ट ठेवा लक्षात, जेणेकरून आपण एक्झाममध्ये ॲटलिस्ट लिहू शकेल. तर याचा अर्थ काय होतं की जेव्हा तूप, मध इत्यादी औषधींमध्ये मिसळून सेवन केले जाते त्यास सहपान म्हणजेच अनुपान म्हणतात. तर अनुपान ही कन्सेप्ट काय आहे, तर जेवण पश्चात केले जाणारे एखादे पेय वगैरे असे पेय असते की ते जेवणानंतर घेतले जाते त्यास अनुपान आपण म्हणू शकतो. तर त्याविषयी आणखीन माहिती पुढे पाहूयात. उचित अनुपान सेवनाचे लाभ. तर आचार्य चरकांनुसार काय आहेत हे लाभ, तर शीघ्र तृप्ती करणारे आहे. ते काय अनुपान कशाच नाही तर तृप्ती करते. त्याचप्रमाणे आयु व बल वृद्धी करणारे आहे. त्याचप्रमाणे काय तर आहाराचे सुखपूर्वक पाचन करणारे आहे. हे उचित अनुपान आहे. कोणानुसार तर आचार्य चरकांनुसार. तर आचार्य शारंगधरांनुसार पाहूयात. आचार्य शारंगधर म्हणतात की औषध सेवन केल्यानंतर त्यानंतर अनुपान किंवा सहाय्यक घेतले तर काय होते, जसे तेलाच्या थरावर पडलेल्या पाण्याचा थेंब, तो थेंब त्वरित संपूर्ण पृष्ठभागावर पसरतो. त्याचप्रमाणे एक योग्य अनुपान औषध शरीरातील सर्व अवयवांमध्ये जलद गतीने पोहोचवते. हे जे एक इझीमध्ये एक्झाम्पल सांगितलेले आहे आचार्य शारंगधरांनी काय आहे ते तर पाहूयात की ज्याप्रमाणे आपण जर एका वाटीमध्ये तेल घेतले आणि त्यामध्ये जर एक थेंब पाण्याचा सोडला तर ते पाणी काय होते की त्वरित त्या वाटीच्या कडेला त्वरित पसरते. त्याचप्रमाणे जर औषध सेवन केल्यानंतर म्हणजे जर आपण ते अनुपान घेतले तर ते अनुपान काय करते तर त्वरित सर्व शरीरामध्ये पसरते आणि त्याचा इफेक्ट शो करते. असे याप्रमाणे आचार्य शारंगधरांनी एक उत्तम उदाहरण दिलेले आहे, आपण समजू शकतो. तर आता पाहूयात उत्तम अनुपान कशाला म्हणतात. आचार्य चरकांनी याविषयी सांगितले तर ते पाहूयात. सेवन केलेल्या अन्नाच्या विरुद्ध गुणधर्म असलेला कोणताही पिण्यायोग्य पदार्थ त्या आहारासाठी योग्य अनुपान म्हणून काम करतो. तथापि तो अनुपान शरीराच्या धातूंसाठी प्रतिकूल नसावे. तर आचार्य चरक काय म्हणतात की जर आपण जे अनुपान सेवन केलेले आहे तो जर अन्नाच्या विरोधी गुणात्मक असेल तो योग्य आहे, परंतु तो अनुपान कसे असावे तर शरीरातील धातूंसाठी प्रतिकूल म्हणजे त्यांना धातूंचा क्षय किंवा नाश करू नये अशा पद्धतीचे असावे. याप्रमाणे अनुपानास उत्तम अनुपान असे चरकाचार्य म्हणतात. तर ब्लूप्रिंटनुसार लास्टचा पॉईंट पाहूयात. योग्य द्रव्य सिद्धांत. तर योग म्हणजे काय तर एक कंपाऊंड किंवा प्रिपरेशन म्हणजे द्रव्य काय म्हणजे कोणते घटक द्रव्य वापरण्यात यावे. एखादे घटक कन्सेप्ट किंवा एखादं औषधी कल्प बनवायचं असेल तर त्यासाठी कोणते द्रव्य वापरावे, कशा पद्धतीचे असावे याविषयी यामध्ये सांगण्यात आलेले. तर सर्वप्रथम श्लोक पाहूयात. विरुद्ध वीर्य येषां प्रधानानाम् अबाधकम् अधिकतुल्यवीर्यैः क्रियासामर्थ्यम इष्यते. चरकसंहिता कल्पस्थानातील श्लोक आहे 12वा अध्याय. तर याचा अर्थ काय आपण पाहूया. तर परस्परांशी विरोधी वीर्य म्हणजे शक्ती असलेल्या द्रव्यांचा वापर कोणते औषधी योगामध्ये केला जाऊ शकतो. तथापि असे द्रव्य त्या विशिष्ट योगातील प्रमुख घटकाशी विसंगत किंवा इनकम्पॅटिबल असता कामा नये. तर ते काय म्हणतात की 2 वीर्य असतात प्रत्येक घटक द्रव्यांचे. तर कसे समजू शकतो की एकाचे उष्णवीर्य असेल, त्याचे शीतवीर्य असेल, म्हणजे वीर्य वेगळे असले म्हणजे त्यांचे कार्य पण वेगळे असतात. परंतु ते जर विरुद्ध गुणात्मक वीर्य असतील किंवा त्या वीर्यांचे वेगवेगळे गुण असतील आता तर मग त्या वीर्यांचे गुण वेगळे असले तरी आपण ते औषधी द्रव्य घटक द्रव्यात एखाद्या वापरू शकतो. परंतु काय म्हटले तरी तथापि असे द्रव्य त्या विशिष्ट योगातील मुख्य घटकाशी विसंगत असता कामा नये. म्हणजे जर मेन ड्रगला त्या कंपाऊंडमध्ये जर एखादा मेन घटक द्रव्य तर त्याच्याशी विरोधी गुणात्मक नसावे. म्हणजे जर त्यांचे कॉम्बिनेशनने रुग्णाच्या शरीरास हानी पोचता कामा नये या अर्थाने या ते सांगण्यात आलेलं आहे. तर यास म्हणतात यौगिक द्रव्य सिद्धांत. आता आपण याचे उदाहरण पाहूयात. तर उदाहरण काय तर वेलची म्हणजेच एला. तर ही काय तर हृदय आहे म्हणजे हृदयाला बल देणारी आहे. असे असले तरी बी काय म्हणतात आपण तर मदन फळासारखे म्हणजे वमन घडवून आणणारे श्रेष्ठ द्रव्य आहे मदन फळ. तर यासारख्या द्रव्यासोबत औषधी योगांमध्ये तिचा वापर केला जातो आहे.
हे आपल्यास माहीत आहे. तर असे असले तरी पण काय असणार आहे, तर अशा द्रव्यांचा वापर करताना आपणास कोणती काळजी घ्यायला पाहिजे की ज्या विशिष्ट उपचारात्मक क्रियेसाठी, म्हणजे आता आपण मदन फळाच्या कल्पामध्ये वापरतो, म्हणजे मदन फळाचे मेन कार्य काय असणार की वमन घडवून आणणे किंवा वमन किंवा रेचन घडवून आणणे. तर मग काय असणार आहे, आता यामध्ये आपण मदन फळावर काय घेतलं तर याला हे हृदय कार्य असे असले तरी काय सांगितले तर उदाहरणं वांती घडवणे किंवा रेचन घडवणे, ते औषधी योग तयार केला आहे त्या क्रियेत त्या द्रव्यांमुळे अडथळा निर्माण होणे. म्हणजे जर मदन फळाच्या कल्पामध्ये याला वापरली तर त्यामुळे दुसरा कोणता अडथळा निर्माण होणे रोग्याच्या शरीरास, या पद्धतीने असे सांगितले. तर हे मग यौगिक द्रव्य झाले. जर अडथळा निर्माण नाही झाला तर ते यौगिक द्रव्य म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. तर पुढील पॉईंट पाहूयात. समानवीर्य किंवा त्या तुल्यवीर्य म्हणजे समानवीर्य जर असलेल्या द्रव्यांच्या औषधी योगांमध्ये समावेश केल्याने त्या औषधे उपचारात्मक परिणामाकरता वाढण्यास मदत होते. म्हणजे काय म्हणता येते, तर थोडक्यात एक सांगायचं झाले म्हणजे तर समानाने समानाची वृत्ती होते. जर एखाद्या घटक द्रव्यामध्ये त्याच समान गुणात्मक जर औषधी घटक द्रव्य दुसरे असलेले ॲड केले तर त्या औषधाचा इफेक्ट ऑब्व्हियसली वाढणारच आहे, या अर्थाने ते म्हणत आहेत. आता पुढील पॉईंट पाहू की त्या यौगिक द्रव्यामधील संयुक्त पदार्थांमध्ये भावनेद्वारे गुणवत्ता वाढवणे. म्हणजे काय तर भूयश्च येषां बलाधानं कार्य स्वरस भावनैः स्वभावितहि अल्पमपि द्रव्यं स्यात्महो कर्मकृत स्वरसैः तुल्यवीर्यैः वा तस्मात् द्रव्याणि भावयेत्. तर हा देखील चरककल्पस्थानातील श्लोक आहे. तर याचा अर्थ पाहूयात की वांती घडवून आणणाऱ्या किंवा रेचक पदार्थांच्या चूर्णाची म्हणजे औषधांचीच परिणामकारकता त्याच पदार्थांच्या रसाची त्यात भावना देऊन वाढवली पाहिजे. तसे पाहायला गेलं तर त्याच अर्थ हेच होतो की समानाने समानाची वृद्धी होते. जर चूर्णाला त्याच रसांची दोनदा भावना दिली तर औषधी अगदी थोडेच दिले तरी ते भरपूर कार्य करते. नॅचरलच आहे, इज ए जनरलच पॉईंट आहे की जसं की त्याच चूर्णाची जर आपण सेमच गुणात्मक जर भावना दिली तर त्याचा इफेक्ट जनरली वाढणारच आहे. आणि जर हे वाढवला तर ते औषध आपण जर थोड्या प्रमाणात दिले तरी त्याचा गुण उत्तम पद्धतीने किंवा इफेक्टिव्ह झालेला असल्या कारणास्तव तो आपण थोडे जरी दिले तरी ते खूप कार्य घडवून आणणार आहे असं त्याचा अर्थ होते. त्यामुळे समानवीर्य असणाऱ्या द्रव्यांची किंवा स्वरसांची भावना दिली पाहिजे. म्हणजे समानाने समानाची वृद्धी होते. त्याला ते वृद्धी झाल्यामुळे त्याचा काय इफेक्ट घडून येतो तर या आपल्यास या वाक्यातून लक्षात येईल किंवा उदाहरणातून म्हणू शकतो. तर एक श्लोक पाहूया पुढचा त्यावरच आहे. अल्पस्यापि महार्तत्वं प्रभूतस्य अल्पकर्मतां कुर्यात् संयोग विश्लेष काल संस्कार युक्तिभिः. हा एक महत्त्वाचा श्लोक आहे. खूप रसशास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचा आहे हा श्लोक. तर पाहू शकतो की जर औषधी द्रव्य यांचे योग्य प्रकारे संयोग विश्लेष काल यांचा संगम जर आपण घडवून आणला तर अल्प प्रमाणातील औषध देखील खूप मोठे कार्य करते. हे पण जनरलच पॉईंट आहे पाहायला गेलं तर की जर योग्य पद्धतीने जर एखाद्या औषधी कल्प असेल त्यांचा योग्य संयोग वगैरे काय गोष्टी घडून आल्या तर ते इफेक्टिव्ह दाखवणार आहे. परंतु जर ह्याच्या उलटे जर पाहायला गेले तर काय असणार आहे, तर जर या उलट जर यांचा योग्य संगम घडून आला नाही, म्हणजे जर संयोग काल विश्लेष काल यांचा संगम जर घडूनच आला नाही तर काय होणार आहे की पुष्कळ प्रमाणातील औषध देखील अल्पच कार्य करणार आहे. हा जनरलच पॉईंट आहे पाहायला गेलं तर एकदम इझी होते हे पण. तर हा होता यौगिक द्रव्य सिद्धांत. तर हा होते रसशास्त्रामधील आधारभूत सिद्धांत चॅप्टर आपला ब्लूप्रिंटनुसार आज संपलेला आहे. तर यामध्ये पाहायला गेलं तर मला जास्त म्हणजे यातील रूल ऑफ डुप्लिकेशन आणि यौगिक सिद्धांत खूपच इम्पॉर्टंट वाटते. करायचं तर सर्वच आहे परंतु हे जरा स्पेसिफिकच वाटते. आणि बाकीचे पाहायला गेले तर औषधी मात्रा, औषधी नामकरण याविषयी पाहायला गेलं तर MCQ टाईपमध्ये पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. औषधी नामकरण विषयीचा पॉईंट पण चांगला करा. तर हा होते आधारभूत सिद्धांत.